नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण प्रश्नोपनिषद हे उपनिषद आपण बघत आहोत. प्रश्नोपनिषदाचा भाग 3 आज मी चालू करत आहे. त्यापूर्वी मी मंगलाचरण म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन् गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्मताम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुदाभं जगन्विहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. प्रश्नोपनिषदामध्ये मागच्या एपिसोडमध्ये प्रश्न 3 आपण चालू केलेला होता. त्या प्रश्न 3 मधला जो मंत्र 8 आहे तो आता आपण बघूया. सूर्य हा बाह्य प्राण आहे. हा नेत्रामध्ये असून तो जागृत होतो. पृथ्वी देवता अपान वायूचं संरक्षण करते. अपान आणि प्राण यांच्या मधील जागेमध्ये समान वायू असतो आणि वायू जो आहे तो म्हणजे आपल्यातील व्यान आहे. म्हणजे काय तर या मंत्रामध्ये बाह्य जगत बर का, बाह्य जगत समष्टी आणि व्यक्ती व्यष्टी, समष्टी आणि व्यष्टी यांचा एकमेकांमधील समान जो धागा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाह्य जगतातील ज्या काही खुणा आहेत त्या व्यक्तीच्या बरोबर त्याची तुलना केलेली गेलेली आहे. समष्टीशी म्हणजे टोटॅलिटी, संपूर्ण जगत ब्रह्मांड याच्याशी तुलना करून समष्टीमध्ये व्यक्ती शोधणं, समष्टीमध्येच व्यक्तीचं साधर्म्य शोधणं ही प्रक्रिया इथे सांगितली गेलेली आहे. ती अशासाठी की व्यक्तीनं स्वतःच्या मर्यादित आणि संकुचित मीपणातून बाहेर यावं. कारण कसं आहे ना की आपण व्यक्ती म्हणून स्वतःला अत्यंत क्षुल्लक समजतो, क्षुद्र समजतो. बाह्य जगताशी तुलना केली की आपल्या अस्तित्वाला जणू काही अर्थच नाही असं आपल्याला कधी कधी वाटू शकतं. तर ते वाटू नये की जे ब्रह्मांडी मूलतत्व आहे तेच आपल्यामध्ये सुद्धा असल्यामुळे ती जागृती आपल्या मनामध्ये यावी आणि विशालत्वानं, मनाच्या व्यापकत्वानं आपलं मन भरून जावं हे उपनिषदांचं सांगणं आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत शरीर मनाच्या कक्षांच्या बाहेर जाऊन, त्याच्या अतीत जाऊन आपण विश्वाचा व्यापकतेनं विचार करावा आणि त्याचा जो समान धागा आहे तोच माझ्यामध्ये सुद्धा गुंफला गेलेला आहे. म्हणजेच आपल्या जाणीवांच्या ज्या कक्षा आहेत त्या आपण विस्ताराव्यात आणि विशाल मनानं, विशाल हृदयानं आपण जगाकडे बघावं. इथे असं सांगितलं गेलं आहे की प्राण हा सूर्यरूप आहे. आता आपल्याला माहिती आहे की प्रजापती निर्माता जो आहे तो स्वतःच एका बाजूने ऊर्जा बनलाय आणि एका बाजूने तो जड प्रकृती बनलेला आहे. दोन्ही बाजूनी तोच आहे आणि सूर्य हे ऊर्जेचं प्रतीक आहे.
सगळ्यांमधील प्राणतत्वाचं ऊर्जेचं प्रतीक म्हणजे सूर्य मानलं गेलेलं आहे. आणि चंद्र जो आहे तो जड प्रतीक मानला गेलेला आहे, जड प्रकृतीचा. तर त्यामुळे एका बाजूने ऊर्जा आणि एका बाजूने अप्रकृती असा प्रजापती निर्माण झालेला आहे. त्यामुळे इथे काय म्हटलं की प्राण म्हणजे सूर्य आहे. आता निर्माता स्वतःच प्रकृती आणि प्राण झालेला आहे. डोळ्यांमध्ये जो प्राण आहे म्हणजे प्राण या अर्थानं की ज्या शक्तीमुळे आपण जग बघू शकतो, तो जो प्राण आहे, ज्या शक्तीमुळे डोळे बघू शकतात, ती शक्ती कुठे आहे? ती मेंदूच्या अंतर्गत शक्ती आहे की ज्याच्यामुळे आपले डोळे बघू शकतात. म्हणजे डोकं हे ऊर्ध्व भाग आहे, त्याच्यातील जो केंद्रित शक्ती आहे त्याच्यामुळे ज्ञानेंद्रियांना ती क्रिया करण्याची, जाणून घेण्याची शक्ती मिळत असते. त्यामुळे आकाशातील सूर्याशी तुलना, आकाशामध्ये सूर्य कसा केंद्रबिंदू आहे, त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तीचं जर आपण तुलना केली तर डोकं हे आपलं प्रमुख आहे. आणि डोकं आणि सूर्य अशी तुलना करून मेंदूमधील शक्तीची तुलना सूर्याच्या शक्तीबरोबर केली गेली आहे. तसंच आता अपान म्हणजे काय? तर शरीराच्या खालच्या भागातील उत्सर्जन करणारा तो अपान वायू, ती जी शक्ती आहे ती अपान शक्ती. आता याची तुलना कोणाशी केली? पृथ्वी देवतेशी. बर का, पृथ्वी देवता कशी आहे की तिच्या गुरुत्वाकर्षणाच्या जी शक्ती आहे त्याच्याबरोबर ही अपान वायूची शक्तीशी तुलना केली गेलेली आहे. आता समान जो आहे वायू आपल्यामध्ये, तो काय करतो? शरीराच्या अंतर्गत पेशींचं तो रक्षण करतो आणि संरक्षण करतो. तर त्यामुळे सूर्य आणि पृथ्वीच्या मधील वातावरण जसं बाह्य जगताचं संरक्षण करतं, त्याचप्रमाणे त्याची तुलना आता समान वायूशी केली, कारण तोही आपलं संरक्षण करतो. शेवटचं आहे व्यान. व्यान म्हणजे त्याची तुलना कशाशी केली? जगतातील जो वायू आहे त्याच्याशी व्यानाची तुलना केलेली आहे. तर अशा प्रकारे बाह्य जगत आणि व्यक्ती, समष्टी आणि व्यक्ती यांची तुलना करून दाखवणारा हा मंत्र आहे. मंत्र 9. शरीरामधील प्रज्वलित अग्नी म्हणजे उदान वायू. शरीराला अग्नी या अर्थानं की ऊब देणारा, शरीर गरम ठेवणारा, शरीराला ताकद देणारा हा जो वायू आहे तो आहे उदान वायू. ज्याच्या शरीरामधून उदान वायू निघून जातो, म्हणजे मृत्यूच्या वेळेला प्रामुख्यानं उदान वायूची शरीरातून सूक्ष्म शरीराला बाहेर पडायला मदत मिळते, शक्ती मिळते आणि तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. ज्याप्रमाणे अग्नीमधील इंधन संपलं की अग्नी शांत होतो, त्याप्रमाणे अग्नी पहिल्यांदा व्यक्त स्वरूपात होता, ज्वाळेच्या स्वरूपात, त्यानंतर तो अव्यक्त शांत होतो. त्याचप्रमाणे आपल्या मृत्यूच्या बाबतीत सुद्धा हेच घडतं. काय घडतं की जेव्हा सूक्ष्म शरीर आपण बघितलं काय आहे? मन बुद्धीनी ते बनलेलं आहे. मन बुद्धी चित्त अहंकार यांनी आपलं आतलं सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. आणि आपल्याला देह कुठपर्यंत मिळालाय? मरण कसं ठरलं जातं? तर आपल्याला प्रारब्ध भोग जे दिलेले आहेत, समजा माझ्या संचिताच्या पेटीमध्ये एकंदर आत्तापर्यंतची कर्मफळ 1000 असतील, तर आत्ताच्या या जन्मामध्ये मला त्या पेटीमधली केवळ 100 कर्मफळ उपभोगण्यासाठी हा मला जन्म मिळालेला आहे. ही जी 100 कर्मफळ आहेत ते म्हणजे प्रारब्ध. आणि त्यामुळे जेव्हा ती कर्मफळ आपण या जीवनामध्ये जगताना
भोगून हळूहळू ती संपुष्टात येतात. म्हणजेच प्रारब्ध हळूहळू जेव्हा संपत जाण्याच्या वाटेवर येतं तेव्हा सूक्ष्म शरीराला म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकाराने बनलेल्या सूक्ष्म शरीराला ही जाणीव होते की आता प्रारब्ध संपत आलाय, आता मला या जन्मामध्ये बर का, मला या जन्मामध्ये आता अनुभव घ्यायचे काही आता शिल्लक राहिलेले नाहीत. तेव्हा या स्थूल शरीरामधून प्रारब्ध संपल्यामुळे त्याची आता तयारी करावी, बाहेर पडण्याची तयारी करावी, या हेतून सूक्ष्म शरीराचा विचार करू लागतं. त्यामुळे सूक्ष्म शरीर आपल्या सगळ्या सूक्ष्म घटकांना घेऊन म्हणजे मन बुद्धी अहंकार कोणे मी करणारा तो जीवात्मा आहे, चैतन्य तत्वाचं प्रतिबिंब चिदाभास म्हणजेच अहंकार म्हणजेच जीव, त्या जीवाला बरोबर घेऊन सूक्ष्म शरीर आता प्रारब्ध संपलाय, आता माझं या शरीरामध्ये काही काम आता उरलेलं नाही, कारण कर्मफळ जी मला वाटून देण्यात आली होती ती आता संपलेली आहेत, आता निघावं म्हणून तो ती सगळी तयारी करतो आणि सूक्ष्म शरीर आपल्या स्थूल शरीरातून बाहेर पडतो म्हणजेच आपला मृत्यू घडतो. पण मृत्यू कोणाचा घडतो? फक्त स्थूल शरीराचा मृत्यू होतो बर का. फक्त स्थूल शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं जे आहे ते फक्त नष्ट होतं. आतील सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे दोन्ही सूक्ष्म शरीर जीवाला घेऊन बाहेर पडतात आणि त्याच्या कर्मांप्रमाणे संचिताप्रमाणे त्याच्या शेवटच्या कामनांप्रमाणे ते सूक्ष्म शरीर जीवाला घेऊन दुसऱ्या शरीरामध्ये ती जी काही योनी मिळेल त्याप्रमाणे तो प्रवेश करतो. जेव्हा मृत्यूची तयारी सूक्ष्म शरीर करायला लागतं तेव्हा हळूहळू आपली इंद्रिय साथ देहीनाशी होतात. अवयव इंद्रिय ही सगळी हळूहळू त्यांच्यामधील शक्ती जी असते ती क्षीण व्हायला लागते आणि सगळ्यात शेवटी उदान वायूच्या शक्तीमुळे तो अग्निरूप आहे, उदान वायूच्या शक्तीमुळे आपला जीव त्यातून बाहेर पडतो. त्याच्या मदतीनं तो जीवात्मा आपल्या स्थूल शरीरातून बाहेर पडतो आणि मृत्यू होतो. पुढचा मंत्र. मनुष्याचे जसे विचार आणि संस्कार असतात बर का, मनुष्याचे जसे विचार आणि संस्कार असतात त्यानुसार मृत्यूनंतर जीवात्मा सूक्ष्म शरीराबरोबर बाहेर पडून त्याप्रमाणे त्याला गती प्राप्त होते. मनुष्याच्या मरणापूर्वी बर का, मनुष्याच्या मरणापूर्वी त्याचा जो विचार असेल त्याप्रमाणेच त्या जीवाला दुसरी गती प्राप्त होते. आता या बाबतीत भगवद्गीतेमध्ये बर का अध्याय 8 श्लोक 6 भगवंत आपल्याला हे समजावून सांगतात की मनुष्याची जी भावना जे विचार प्रणाली जे तत्वज्ञान यांनी तो आयुष्यभर वागला असेल बर का. आता काय म्हटलं जातं की आयुष्याच्या शेवटी जर जो शेवटचा विचार असेल त्याप्रमाणे गती मिळते. पण हे एवढं सोपं आहे का? मग मी काय म्हणेन, आयुष्यभर मी पाप करीन आणि ठीक आहे मरणाच्या वेळी बघते तेव्हा परमेश्वराचं स्मरण करते म्हणजे मी परमेश्वराच्या लोकी जाऊन पोचेन. एवढं सोपं आहे का? ते नाही. मनुष्य ज्या विचार पद्धतीप्रमाणे आयुष्यभर वागत असतो तेच विचार आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा त्याचीच विचारधारा शेवटच्या क्षणी येऊन पोचते. त्यामुळे अगदी दुर्मिळातलं दुर्मिळ अपवादात्मक असेल उदाहरण असेलही की संबंध आयुष्यभर पाप करून शेवटच्या क्षणी मात्र भगवंतांचं नाव त्याच्या मनामध्ये आलं. पण जनरली असं घडत नाही. ज्या संस्कार वासनांनी आपलं आयुष्य जातं त्याच संस्कार वासनांचा मोठा प्रभाव
शेवटच्या क्षणी सुद्धा अर्थातच आपल्या मनावर पडलेला असतो. जर माझी बाह्य उपभोगांमधील आसक्ती जर कायम असेल, तीव्रपणे मी आयुष्यभर उपभोगच घेतला असेल, तर शेवटच्या क्षणी सुद्धा त्या उपभोगाची वासनाच माझ्या मनामध्ये राहणार. म्हणून 6व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात की अंतकाली ज्या विचारानं, ज्या भावनेनं, ज्या कामनेनं मनुष्य देहत्याग करतो, त्यानुसारच त्याला दुसरा जन्म प्राप्त होतो. म्हणजेच काय, थोडक्यात याचा अर्थ काय होतो की आपली विचार प्रणाली, आपण कसे वागतोय, कसे बोलतोय, आपले संस्कार काय आहेत, आपण त्याला परिवर्तित केलं का, काही वाईट सवयी, वाईट संस्कार जर माझ्यामध्ये आले असतील तर मी प्रयत्नपूर्वक ते बदलण्याचा प्रयत्न करून मी चांगली वागणूक ठेवली का, हे सगळं अतिशय महत्वाचं ठरतं. या दृष्टीनं मला एक कथा सांगावीशी वाटते की मनुष्य ज्या पद्धतीनं जीवन जगतो ते अत्यंत महत्वाचं आहे. अगदी दुर्मिळ असं आपल्याला आयुष्य मिळालंय. त्यामुळे प्रत्येकानं अत्यंत भानावर राहून हे आयुष्य जगायला हवं. प्रसिद्ध महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी यांची कथा मी तुम्हाला सांगते. प्रसिद्ध विज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध संशोधक कमला सोहनी. जन्म त्यांचा 1911 मध्ये झाला, मृत्यू 1998 मध्ये झाला. त्या प्रसिद्ध बायोकेमिस्ट होत्या. प्रसिद्ध संशोधक म्हणून त्या ख्यातनाम रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यामध्ये त्या संशोधक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होत्या. त्या प्रमुख पदावर त्याच्या होत्या. 1933 मध्ये BSc केमिस्ट्रीहून बंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये संशोधन करण्यासाठी त्यांनी अर्ज केला. तेव्हा संस्थेचे प्रमुख कोण होते तर नोबेल प्राइज विनर CV रामन हे प्रख्यात संशोधक तिथे प्रमुख म्हणून होते. तर त्यांनी मुलगी म्हणून त्यांना प्रवेश द्यायचं नाकारलं. कारण मुली त्या काळी तर विशेषतः लग्न होऊन जात असत, या कारणामुळे त्यांनी प्रवेश नाकारला. परंतु कमला सोहनी मॅडमनी अजिबात जिद्द सोडली नाही. त्यांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यांना आपली जी मागणी आहे, आपली जी बाजू आहे ती त्यांना समजावून सांगितलं आणि CV रामनांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये त्यांना प्रवेश मिळाला. आणि त्याच्यानंतर कमला सोहनी मॅडमची अतिशय तीव्र बुद्धिमत्ता, कष्ट करण्याची तयारी बघून CV रामन नंतर म्हणाले की मला असं वाटतं की केवळ मुलींनाच आता इथे प्रवेश द्यावा, असं ते त्यांना हसून म्हणाले. त्यानंतर कमला सोहनींनी केम्ब्रिज मधून PhD केली. बरं का, त्या काळी केम्ब्रिज मधून त्यांनी PhD केली. त्या भारताच्या पहिल्या PhD डॉक्टरेट मिळवणाऱ्या स्त्री अशा ठरल्या. निवृत्तीनंतर त्यांनी अन्न भेसळ विरोधात काम केलं. अशी ही विज्ञान क्षेत्रातील संशोधक विदुषी कमला सोहनी. आणि त्यामुळे नंतर प्रश्न तिसऱ्याचा शेवट करताना मंत्र असा म्हणतो की हे जे सत्य जाणतो, म्हणजे आपल्या आयुष्याची जी जबाबदारी आहे ती केवळ आपल्यावर आहे. आपण देवाला दोष देता कामा नये, नशिबाला दोष देता नाही. ठीक आहे, प्रारब्ध माझ्या हातामध्ये आलं ते मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये आपण नेहमी काय म्हणतो की काय प्रारब्ध आहे, मला भोगावं लागतं. असा कर्मविपाकाचा अर्थ होत नाही. कर्मविपाक कायदा तुम्हाला हताशपणे जे आयुष्य वाट्याला आलंय ते स्वीकारा आणि चला पुढे चला असं कधीही सांगत नाही. का? कारण आपल्याला जन्मानंतर मी काय करायचं काय नाही करायचं हे क्रियमान कर्माचं स्वातंत्र्य
आपल्याला देवानं दिलेली आहे. दोन मार्ग जर आपल्या पुढे असतील, एक चांगला पुण्य मार्ग, एक पापाकडे जाणारा मार्ग, तर मी हे निश्चितपणे ठरवू शकते की नाही, मला पापाकडे वळायचं नाही, मी पुण्य मार्गच स्वीकारीन. मला कोणी जबरदस्ती नाही करत की तू ही चोरामाऱ्या कर, वाईट मार्गाला जा. मी हे ठरवते. हे जे स्वातंत्र्य आहे, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, हे क्रियमान स्वातंत्र्य, कर्माचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला देवानं दिलेलं आहे. त्यामुळे प्रारब्धाला दोष देऊन चालणार नाही. आपण आपल्याकडनं प्रयत्न करत राहणं, विचारपूर्वक आपले विचार सगळे चांगल्या रीतीनं वाहत जातील याच्यावर लक्ष ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे हे जे तत्व जाणतो तो दुःखी होत नाही आणि त्याच्या मुलाबाळांची भरभराट होते आणि तो अत्यंत चांगल्या तऱ्हेने आयुष्याचं सार्थक करतो. आता प्रश्न चौथ्याकडे आपण वळणार आहोत बर का. प्रश्न चौथा. गार्ग सूर्याचा नातू यानं विचारलं महर्षी पिप्पलादांना की तो कोण आहे जो ही गाढ निद्रा अनुभवतो. बर का, मोठा गंभीर प्रश्न आहे. यानं काय विचारलं की कोण आहे आपल्या शरीरामध्ये जो ही गाढ निद्रा अनुभवतो. तो कोण आहे जो पुन्हा जागा होतो. कुणाच्या अधिष्ठानावर स्वप्न अनुभवायला मिळतं आणि कोणाच्या अधिष्ठानावर, मूळ पायावर हे सगळं घडत असतं आणि कोणाला या गाढ निद्रेपासून आनंद मिळतो. शिष्याला हे जाणून घ्यायचं आहे की जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था या आपल्या तीन अवस्था एका पाठोपाठ येत असतात. आपण जागे होतो, मग दमल्यावर झोपी जातो, मध्ये आपल्याला स्वप्नावस्था येते, मग नंतर आपण गाढ झोपी जातो. असं या तीन अवस्थांचं चक्र आयुष्यभर चालू असतं. तर त्यामध्ये या ज्या तीन वेगवेगळ्या अवस्था आहेत किंवा तीन वेगवेगळे जे अनुभूतीचे प्रवास आहेत, त्या प्रत्येक अनुभूतीमधील शरीर वेगवेगळी आहेत बर का. शरीर मात्र आपण म्हणतो की नाही मी म्हणजे शरीर, मग आपली जी तिन्ही शरीर आहेत ती सगळ्या अनुभूतींमध्ये एकत्रपणे असायला हवीत. जर मी म्हणते की मी म्हणजे शरीर आहे तर तसं घडत नाही. कसं घडतं बघा की जागृतावस्थेमध्ये आपलं स्थूल शरीर जागा आहे, आतलं सूक्ष्म शरीर पण जागा आहे आणि कारण शरीर आहे, हे तिन्ही आहेत. पण स्वप्नावस्थेमध्ये गेल्यानंतर आपलं स्थूल शरीर हे निद्रिता अर्धवट झोपेमध्ये असतं. स्वप्नाची त्याला जाणीव नसते आणि स्वप्नावस्थेमध्ये स्थूल शरीर निद्रिस्त आहे आणि आतलं सूक्ष्म शरीर जे मनाने बनलेलं आहे, मन बुद्धी अहंकार, ते जागृत झालेलं असतं आणि ते स्वप्न जगत बघत असतं. जागृतावस्थेमधील व्यक्तीला स्वप्न जगत हे एकाच वेळेला अनुभवता येत नाही. एका वेळेला एकच जगत, एकच अनुभूती, एकच प्रवास आपण करू शकतो. मग सुषुप्तीमध्ये गेल्यावर काय होतं, गाढ निद्रेत स्थूल शरीर निद्रिस्त आहे आणि गाढ निद्रेमध्ये आता मन सुद्धा झोपलेलं आहे, आतलं सूक्ष्म शरीर सुद्धा निद्रिस्त झालेली आहे. दोन्ही शरीर निद्रिस्त आहेत, अकार्यक्षम, काही काळापुरती का होईना दोन्ही शरीर आता पूर्णपणे अकार्यक्षम आहेत आणि केवळ आतलं कारण शरीर हे कशापासून बनलेलं आहे. कारण शरीर हे मूळ प्रकृती जी आहे त्यापासून, म्हणजे त्रिगुणी प्रकृती, सत्व रज तमो, आपण म्हणतो की नाही प्रत्येक माणसाचा एक एक स्वभाव, मूळ प्रकृती असते. तर ती मूळ प्रकृतीनी जी आहे त्यांनी ते कारण शरीर बनलेलं असतं
आणि जेव्हा मनुष्य समाधी अवस्थेमध्ये जातो तेव्हा कारण शरीर सुद्धा तिथे त्या काळापुरतं अकार्यक्षम होतं आणि साक्षात आत्मतत्वाचा प्रत्यय आणि त्याच्या अनुभूतीमध्ये साधक जातो. त्यामुळे तिन्ही अवस्थांमधली जी साक्षी शरीर आहेत ती वेगवेगळी आहेत. अहंभाव वेगवेगळा आहे. मग असं जर आहे तर तीनही अवस्थांसाठी एक समान धागा किंवा मूळ पाया असायला हवा, नाही का? तीन वेगवेगळ्या अवस्था, तीन वेगवेगळे शरीर, तीन वेगवेगळे अनुभव. बरं, कोणत्याही अवस्था एकमेकात जाऊ शकत नाही. मग मला ते नेमकं आठवतं कसं, नाही का? तर त्या तिन्ही अवस्थांसाठी एक समान धागा, समान पाया असायला हवा की ज्यांनी हे सगळं साक्षी तत्वानं बघितलेलं आहे आणि ज्यामुळे या तीनही अवस्थांची मी गुंफण व्यवस्थितरित्या घालू शकते, त्यांना जोडू शकते. म्हणजे माझ्यामध्ये एक असा घटक हवा की जो आहे तो तीनही अवस्थांचा साक्षी आहे आणि साक्षी असून सुद्धा तो कोणत्याही अवस्थेमध्ये त्याच्याशी त्याचा संबंध नाही. मंत्र दुसरा. आता या मंत्रामध्ये सुषुप्ती म्हणजेच गाढ निद्रा, यामध्ये नेमकं काय घडतं ते महर्षी सांगतायत. ते म्हणाले, जेव्हा सूर्य अस्ताला जातो, उपमा मोठी छान दिली आहे त्याने. सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा त्याचे किरण सूर्यामध्ये विलय पावतात आणि उगवताना ते किरण परत बाहेर पडतात. त्याचप्रमाणे निद्रेमध्ये गाढ निद्रेमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर सगळं काही विलय पावतं आणि तात्पुरतं का होईना सगळ्यांचे व्यवहार थांबतात. तो बोलत नाही, तो चालत नाही, तो वाचत नाही, तो काही क्रिया करत नाही. इथे एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. संत श्रेष्ठ पोतन्ना, जन्म 1450, जन्म बामोरा गावी आंध्र प्रदेशमध्ये झाला, मृत्यू 1510. त्यांचं पोतन्ना रचित भागवतम अतिशय प्रसिद्ध आहे. ते लिहित असताना एकदा झालं काय की भगवंतांच्या वैकुंठ लोकाचं त्यांना वर्णन करायचं होतं. तेव्हा त्यांना काही काळ काही सुचेना काय कसं नेमकं त्याचं वर्णन करू, म्हणून ते जरा शेतीचं काम बघायला लेखन बाजूला ठेवून बाहेर पडले. जरा विचार करूया, मोकळ्या हवेत जरा चिंतन करूया या दृष्टीनं ते बाहेर पडले. थोड्या वेळानं ते आत आले. ओळ त्यांनी ती अर्धवटच ठेवलेली होती. आतमध्ये येऊन ते बघतात तर वैकुंठ लोकाचं वर्णन हे पूर्ण झालेलं होतं. त्यांना अगदी आश्चर्य वाटलं की मी तर ते अर्धवट सोडून बाहेर गेलो होतो, मग हे वर्णन कोणी केलं? त्यांनी आपल्या मुलीला विचारलं, काय ग, माझ्या खोलीमध्ये कोणी आलेलं होतं का? तेव्हा ती मुलगी त्यांना म्हणाली, अहो असं काय विचारतं मला, तुम्ही मगाचपासून इथेच तर बसलेला आहात, कुठेही तुम्ही गेला नाहीत. तेव्हा पोतन्नांच्या असं लक्षात आलं की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानंच त्यांचा वेश घेऊन वैकुंठ लोकाचं वर्णन त्यांनी पूर्ण केलं असावं. अशी कथा त्यांच्याबद्दल सांगण्यात येते, कारण ते इतके अलौकिक श्रेष्ठ आणि उत्कट भक्तीनं भारलेले संत होते की असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष प्रभू रामरायांनी त्यांना भागवतम हा ग्रंथ तेलुगूमध्ये लिहावा अशी त्यांना आज्ञा केलेली होती आणि त्यांच्या आज्ञेनुसार
संत श्रेष्ठ पोतनांनी ते अतिशय उत्कृष्ट असं तेलुगूमध्ये त्याचं रूपांतर केलं. असं म्हणतात की त्यांच्या भागवताची कीर्ती ऐकून त्यांच्या भागवताची कीर्ती ऐकून तेथील जो राजा होता त्याला अशी इच्छा झाली की यांनी ते भागवतम मला अर्पण करावं, म्हणून त्यांनी आज्ञा केली. बर का, आता राजाची ती आज्ञा, त्यांनी आज्ञा केली की ते पुस्तक, तो ग्रंथ जो आहे तो मला अर्पण करावा. राजाची आज्ञा आपण कशी काय टाळायची असा कोणी विचार केला असता, परंतु संत पोतनांनी ती आज्ञा ऐकून त्यांना अतिशय वाईट वाटलं की हे तर साक्षात देवाचं कार्य आहे, ते देवालाच अर्पण करायला हवं. आणि त्यांनी निश्चय केला की राजांनी मला कोणतीही शिक्षा दिली तरी काही हरकत नाही, पण मी हे करणार नाही. त्यांनी नम्रपणे राजाला त्याची विनंती अमान्य केली आणि त्यांनी सांगितलं की हे प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेवरनं मी हे भागवतम लिहिलंय, ते त्यांनाच मी अर्पण करणार आहे. असे हे संत श्रेष्ठ पोतना. आता ऋषींनी सुषुप्तीबद्दल त्याला सगळं वर्णन केलं. मग त्यांनी विचारलं की जर निद्रेमध्ये इंद्रिय काम करेनाशी होतात, शरीर मन जर अकार्यक्षम होतं, तर निद्रेमध्ये कशाच्या कोणत्या शक्तीच्या आधारानं हे सगळं आपलं शरीर जिवंत राहतं, सुरक्षित राहतं, असं शिष्यानं प्रश्न विचारला. कारण इंद्रियाची कार्यक्षमता बंद पडून ती मनामध्ये विसर्जित होते. सर्व ज्ञानेंद्रिय ही त्यांची प्रेरक शक्ती कोणती आहे? सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या मागे प्रेरक शक्ती मन हे इंद्रिय आहे असं मानलं जातं. ती प्रमुख त्याचं क्षेत्र आहे. त्या मनामध्ये सगळी कार्यक्षमता विसर्जित होते. मग असं जर का आहे तर निद्रेमध्ये आपला श्वासोश्वास चालू आहे, आपण जिवंत आहोत, ही सगळी काळजी कोणत्या शक्तीने घेतली जाते? आणि मग त्यासाठी महर्षी इथे वेदकालीन जे हवन केलं जात असे त्याची तुलना आपल्या शरीरातील ज्या प्राणशक्ती विविध आहेत त्याच्याशी त्यांनी तुलना करून दाखवलेली आहे. आणि ही संकल्पना ते आपल्याला समजावून सांगतात. ते म्हणतात की ऋषींनी आपल्या शरीरामधील जे पंचप्राण आहेत त्यांची तुलना हवनाशी केलेली आहे. या पंचप्राणांच्या शक्तीमुळे निद्रेमध्ये सुद्धा आपलं आतलं शरीर हे सगळं सुरक्षित राहतं. ते म्हणतात की गृहस्थानं घरामध्ये अग्नी तेव्हा पेटवलेला असे तो कधीही विझता कामा नये अशी दक्षता घेतली जाईल. आणि तो जो मुख्य अग्नी जो पेटवलेला असे त्याच्यामधूनच यज्ञासाठी अग्नी नेला जाईल. तो अग्नी घराच्या आतच असून त्याचं म्हणजे घराचं रक्षण तो अग्नी करत असे. त्याला काय म्हटलं जातं? गार्ह्यपत्य अग्नी. तर या गार्ह्यपत्य अग्नीशी कुणाशी तुलना केली? आपल्या शरीरातील अपान वायूशी तुलना केलेली आहे. कारण निद्रेमध्ये तो आपलं संरक्षण करतो. त्यानंतर
आहवनीय अग्नी हा कोणता? हा अग्नी जो मुख्य अग्नी पेटवलेला आहे, जो कधीही विझता कामा नये, त्या अग्नीमधून जो यज्ञासाठी अग्नी घेतला जाईल त्याला म्हणत असत आहवनीय अग्नी. यज्ञामध्ये तो आहुती देण्यासाठी वापरला जात असे. तर प्राण, आपल्या शरीरातील प्राण जो आहे तो आहवनीय अग्नीशी त्याची तुलना करून दाखवलेली आहे. हा ग्राहपत्य अग्नीपासून तो घेतला जातो. आणि नंतर मग आहे अन्वहार्य पचन अग्नी. अन्वहार्य पचन अग्नी हा दक्षिण दिशेजवळ हा अग्नी ठेवला जात असे. मुख्य अग्नीजवळ, तो मुख्य अग्नीपासून लांब दक्षिण दिशेला तो ठेवला जाईल. याची तुलना व्यानाशी केलेली आहे. केवळ मृत्यू समयी याच्या आधारानं सूक्ष्म शरीर त्यातनं बाहेर पडत असे. आता समान वायू जो आहे तो सम प्रमाणात सगळीकडे संचार करत असल्यामुळे त्याला पुजारी असं म्हटलं जातं. मन हा यज्ञ करणारा आहे, यजमान आहे, आणि उडान हा साधकाला ब्रह्मप्राप्ती करून देणारा आहे. अशा प्रकारे या मंत्रामध्ये महर्षींनी आपल्यातील जे पंचप्राण आहेत ते काय काय कार्य करतात आणि त्याची तुलना यज्ञ कार्याबरोबर, त्यातील हवन कार्याबरोबर त्यांनी करून दाखवलेली आहे. प्रश्नोपनिषद भाग 3 याचा हा जो तिसरा एपिसोड आहे तो मी आता इथे संपवत आहे. परंतु एपिसोडची सांगता एका सुंदरशा कथेनं मी करत आहे. वाचस्पती मिश्रा नावाचे एक अत्यंत विद्वान गृहस्थ 9व्या शतकामध्ये किंवा 10व्या शतकामध्ये, त्यांच्या जन्म जी तारीख आहे त्याच्याबद्दल जे संशोधक आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी 9वं किंवा 10वं शतक असा तर्क मांडलेला आहे. त्यामध्ये त्यांचा जन्म झाला. मधुबनी बिहार इथे त्यांचा जन्म झाला. त्यांना मंडन मिश्रांचा अवतार मानलं जातं. मंडन मिश्रा कोण? आद्य शंकराचार्यांचे जे ज्यांनी त्यांच्याशी वाद घातला आणि नंतर मंडन मिश्रा आद्य शंकराचार्यांचे शिष्य झाले ते मंडन मिश्रा, त्यांचा ते अवतार मानले जातात. त्यांना मोठ्या प्रेमानं सर्वतंत्र स्वतंत्र अशी पदवी देण्यात आली. म्हणजे काय की ते इतके विद्वान होते आणि तत्वज्ञानाच्या प्रत्येक शाखेवर, बर का, तत्वज्ञानाच्या प्रत्येक शाखेवर त्यांनी स्वतंत्रपणे, विस्तृतपणे त्यांनी भरपूर त्याच्यावर भाष्य केलेलं असल्यामुळे त्यांना आदरानं सर्वतंत्र म्हणजे सगळी तत्वज्ञानाची अंग ज्यांना व्यवस्थित अवगत आहेत असे विद्वान सर्वतंत्र स्वतंत्र वाचस्पती मिश्रा. त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे शांकर भाष्य, जे ब्रह्मसूत्रावर आदि शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यावर भामती प्रस्थान नावाचा ग्रंथ वाचस्पती मिश्रा यांनी केलेला आहे. तो ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्याला भामती देण्याच्या नावामागील जी कथा आहे ती मोठी विलक्षण आहे. त्यांच्या पत्नीचं नाव भामती असं होतं. म्हणजे झालं असं की त्यांचं अगदी बालपणीच लग्न झालं. अगदी बालपणी म्हणजे साधारणपणे 8व्या-10व्या वर्षी. खरं तर त्यांना लग्न अजिबात करायचं नव्हतं. त्यांना अगदी लहानपणापासून संन्यसत्वाची ओढ होती आणि अद्वैत वेदांत सिद्धांताची चिकित्सा करण्याचं
त्यांनी ठरवलेलं होतं. ग्रंथ वाचन, वाचन, मनन, चिंतन याच्याकडे त्यांचा ओढा होता, परंतु त्यांच्या मातेनं त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांचं लग्न लावून देण्याचं ठरवलं. अशी कथा सांगण्यात येते की त्यांनी ज्या मुलीशी लग्न ठरलेलं होतं तिच्या वडिलांना ते जाऊन भेटले आणि म्हणाले की खरं तर मला लग्न संसारामध्ये पडायचं नाही, कारण माझे विचार वेगळे आहेत. मी अद्वैत सिद्धांतावर बर का, शांकर भाष्यावर एक ग्रंथ लिहिण्याचा माझा मानस आहे. माझं सगळं आयुष्य मी त्याच्यासाठी समर्पित करणार आहे. आणि तो ग्रंथ लिहून झाला की मग ताबडतोब मी संन्यास घेण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे. त्यामुळे मला लग्न बंधनात अडकायचं नाही. आता हे सगळं त्यांनी अगदी प्रांजळ मनानं पहिल्यांदाच सांगून टाकलं, परंतु तरी सुद्धा जिच्याशी लग्न ठरलेलं होतं त्या भामतीनं मात्र असा निश्चय केला की आपण याच्याशीच लग्न करायचं. त्यांचं लग्न झालं आणि ते त्यांच्या ग्रंथलेखनामध्ये ते बुडून गेले. दिवस रात्र वर्ष महिने ते त्या ग्रंथामध्येच पूर्णपणे बुडून गेलेले होते. खाली त्यांची पत्नी सगळं स्वयंपाक, घरकाम, संसाराच्या जबाबदाऱ्या घ्यायची आणि वरच्या माडीवर हे वाचस्पती मिश्रा ग्रंथलेखनामध्ये मग्न असायचे. तिनं जराही तक्रार केली नाही आणि त्यांची सेवा ती अगदी अबोलपणानं करत राहिली. होता होता झालं काय की त्यांची ग्रंथलेखन त्यांचं जेव्हा समाप्त व्हायला अगदी ते क्षण जवळ आले तेव्हा त्यांच्या खोलीतील पंक्ती किंवा दिव्याची तेल संपल्यामुळे ती वात विझली आणि ते खाली त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं आणि ती तातडीनं समईमध्ये तेल टाकायला म्हणून वरती गेली. तेव्हा कुठे वाचस्पती मिश्रांनी मान वरती करून बघितलं आणि ते म्हणाले, ही कोण स्त्री बाबा? आश्चर्यानं मनात म्हणाले. आपण कोण? त्यांनी विचारलं. तेव्हा ती पहिल्यांदा खरं तर एकदम गडबडून गेली आणि मग नंतर तिने सांगितलं, अहो मी तुमची पत्नी आहे. आपलं 15 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. वाचस्पती मिश्रांना पटकन सगळं लक्षात आलं. इतके दिवस रात्र आपण केवळ ग्रंथलेखनामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे. रोजचं जेवण खाण, आपली सगळी सेवा अबोलपणानं आपली ही व्यक्ती करत होती आणि आपण ते सगळं करून घेत होतो. त्यांना अतिशय सहृदयी ते असल्यामुळे त्यांचं मन भरून आलं आणि डोळे भरून ते त्या पत्नीकडे बघू लागले की केवढा उच्च प्रतीचा त्याग आज या स्त्रीनं केलेला आहे. खरोखर ही अत्यंत अलौकिक अशी ही स्त्री आहे. हिच्या त्यागापुढे माझं ग्रंथलेखन हे काहीच नाही असं त्यांना वाटून गेलं. काय करू मी कसा हिचा आदर करू, हिचा कसा मानसन्मान करू? कारण त्यांनी तर प्रतिज्ञा केली होती की ग्रंथ पूर्ण झाला की ते ताबडतोब संन्यास घेणार आहेत. काय करू मी? कशी मी माझा आदर हिच्या प्रती व्यक्त करू? आणि मग त्यांनी ठरवलं की एवढा जो श्रमपूर्वक आपण ग्रंथ केलेला आहे त्याचं नाव मात्र आपण आपल्या पत्नीच्या नावाने तो ग्रंथ आपण त्याचं नामकरण करू. निदान तेवढं तरी आपण हिच्यासाठी नक्कीच करू शकतो. आणि त्यांनी त्या ग्रंथाचं नामकरण भामती प्रस्थान असं ठेवलं. अशी ही अत्यंत अलौकिक कहाणी ही ऐकल्यानंतर खरोखर आपले सुद्धा डोळे भरून येतात. भामती देवींचा तो अपूर्व असा त्याग, त्यांची निष्ठा, त्यांची आपल्या पतीप्रती त्यांची जी निष्ठा होती, मोठ्या निष्ठेनं त्यांनी निष्काम वृत्तीनं कोणतीही अपेक्षा न ठेवता आणि ग्रंथलेखन झाल्यावर सुद्धा आता ते ताबडतोब घराबाहेर पडणार होते.
तरी सुद्धा दुःख वाटून न घेता सगळं आयुष्य त्यांनी त्यांच्यावर सर्वस्व त्यांच्यावर त्यांनी ओवाळून टाकलेलं होतं. अशी ही अपूर्व अशी कहाणी ऐकल्यावर आपलं सुद्धा मन सद्गदित होतं. प्रश्नोपनिषद भाग 3 मी इथे या कथेनं समाप्त करत असले तरी पुढचे भाग घेऊन आणि अनेक वेगळे पण विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. तुम्हा सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की कृपया YouTube वरील अमृताचे डोही या माझ्या चॅनलला आपण लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम राम कृष्ण हरी.